नमस्कार सगळ्यांना. मागच्या पार्टमध्ये आपण या ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलं होतं. या पार्टमध्ये आपण फुल स्टिचिंग आणि फायनल लुक बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया स्टिचिंगला. आपण सगळ्या पार्ट कट करून घेतले. जसं आपलं पेपर कटिंग होतं त्याप्रमाणे आपण अस्तर पण कट करून घेतलं होतं मागच्याच पार्टमध्ये. नंतर तेच आपण ॲज इट इज मेन फॅब्रिकवरती ठेवून ते पण कट करून घेतलंय. आता बॅक पार्टचं आपण करतोय. आता इथे पॅटर्न देतोय थोडंसं मागे, बॅकला एक डिझाईन तयार करतोय. बघू शकता मी खालची जी बॉर्डर होती ती एकमेकांना जॉईन करून घेतली आणि थोडीशी मोठी पट्टी तयार केली आहे आणि ती खालच्या पार्टला अशी लावून घेते, सॉरी मागच्या पार्टला खाली लावून घेते अशी, आणि त्यावरती मी अस्तर ठेवणार आहे आणि अस्तर मी पलटी करणार आहे. अशा प्रकारे आपण नेक कट केला होता. बॅक साईडचा नेक पॅटर्न आपण असं दिलं होतं. आता असं ठेवून मी जे मधला जो आपला शेप दिलेला आहे आपण तिथे स्टिच करून घ्यायचंय आणि नंतर ते पलटी करायचंय, म्हणजे अस्तर आपलं मागच्या बाजूला जाईल पूर्ण. पिना लावून घ्यायच्यात आधी आणि याचे जे कॉर्नर आहेत ना डिझाईनचे, तर तिथे बरोबर सुई खाली राहू द्यायची आणि दाब उचलायचा, म्हणजे जे कॉर्नर आहेत ते एकदम प्रॉपर येतील. शिवताना ते लक्षात ठेवायचंय. पूर्ण शिवून घ्यायचंय तिथे. नंतर मधलं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय आणि मग नंतर पलटी करायचंय. अस्तर मागच्या साईडला जाईल. कट करून घेतल्यानंतर पूर्ण कट केलं की नंतर तिन्ही टोकांवरती आपल्याला असे छोटे छोटे कट द्यायचे. तिन्ही बाजूंवर पण देऊन द्यायचे. जिथे राऊंड शेप असेल तिथे पण द्यायचे. अस्तर पलटी करून घ्यायचं. आता मागच्या साईडला जाईल अस्तर. आता दाखवल्याप्रमाणे तिथे पण एक स्टिच करून घ्यायचं आहे. आता पूर्ण जे आपलं आहे बाहेरची पूर्ण जी बाजू आहे ती तिथे आपण 5 नंबरची टिप देऊन द्यायची, म्हणजे अस्तर मेन फॅब्रिकला जोडून ठेवता येईल आपल्याला. जॉईंट करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. अशा प्रकारे सगळं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून झालंय आपलं. आता आपण याला खालची पट्टी फोल्ड करायची आणि वरचा जो नेक आहे राऊंड नेक तिथे पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय, कव्हर करायचंय. आता खालच्या याच्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी सरळ सरळ कापून घेतली आहे. ती अशी फ्रंटनी लावते, म्हणजे जी आपली सरळ बाजू आहे कापडाची त्या बाजूवर लावते. दाब शिलाई करून घेतली इथे. आता त्याला मागे मी पलटवणार आहे. इथे मी हात शिलाई करणार आहे त्याच्यामुळे मी स्टिच केलेलं नाहीये. आणि वरती जी आहे राऊंड नेक जिथे आहे तिथे आपल्याला क्रॉस पट्टी कापायची आहे. क्रॉस पट्टी कापून मी ती लावणार आहे. आता डबल फोल्ड केली तिला आणि ती पण आपल्या मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूनेच लावायची आहे. ती पण लावून झाल्यानंतर कट करून छोटे छोटे कट देऊन नंतर त्याला पण दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर त्याला आपण पलटी करून डायरेक्ट स्टिच करून घेतोय, किंवा इथे पण तुम्ही हात शिलाई देऊ शकता. अशा प्रकारे वरची बाजू आणि खालची बाजू आपली पलटी झालेली. आता कव्हर झालंय. खालच्या बाजूला मी हात शिलाई करणार आहे, तुरपाई करणार आहे. अशा प्रकारे बॅक पार्ट आपला रेडी आहे. असे बटन्स तुम्ही लावू शकता तुम्हाला वाटलं तर. आता आपण सगळे पार्ट आपण अस्तरला जॉईन करून घेऊ, अस्तर आणि मेन फॅब्रिक. इथे पण मी सरळ पार्टवरतीच अस्तर ठेवलंय आणि खाली एक स्टिच करून घेतले अर्धा इंचावरती. नंतर अस्तरवरती दाब शिलाई दिली. इथे स्लीव्ज आहे ही.
दुसरी स्लीव्हजला पण सेम तसंच. नेक पार्टला जो फ्रंटचा जो नेक आहे तिथे पण मी तसंच करते सेम. अर्ध्या अर्ध्या इंचावरती स्टिच करून घेते, नंतर कट करून दाब शिलाई द्यायची आहे आणि मग ते पलटी होणार. जिथे राऊंड शेप असतो तिथे छोटे छोटे कट द्यायचे आपल्याला. असं पलटी होणार नाही. फ्रंटच्या दोन्ही बाजू आपल्याला तसे सेम करून घ्यायचे. फ्रंट नेकला असंच पलटी करायचंय. याने छान फिनिशिंग दिसते ब्लाउजला. आजकाल पायपिंग वगैरे कोणी करत नाही जास्त, ती फॅशन जुनी झाली आता कोणी पण ह्याच पद्धतीने ब्लाउज शिवतं. तर सगळे पार्ट मी एक वेळ प्रेस करून घेतलेत सगळे. आणि आता राहिलेला जो बाकीचा जो पार्ट आहे आपला, एक तर तुम्ही तिथे ग्लू लावून स्टिक करू शकताय, म्हणजे ग्लूनी पण चिटकतं ते. मी इथे 5 नंबरची शिलाई देते. 5 नंबरच्या शिलाईने सगळे पार्ट जोडून घेते. अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घेते मी. सगळे पार्ट जोडून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. अशा प्रकारे सगळं अस्तर आपलं जोडून होऊन जाईल. अशा पद्धतीने सगळं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून झालंय आपलं. आता आपण मेन स्टिचिंगकडे वळूया. आता आपल्याला फ्रंट पार्ट रेडी करायचा, कारण बॅक पार्ट आपला ऑलरेडी रेडी आहे. तर फ्रंट पार्टचं जे आपलं प्रिन्सेस कट जो आहे तो आपण जॉईन करून घेऊ. आधी दाखवल्याप्रमाणे सरळ ठेवून स्टिच करून घ्यायचंय. सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून. कधी पण स्टिच करताना, प्रिन्सेस कट जोडताना कधी पण वरून स्टार्ट करायचं शिवायला, खालून कधीच करायचं नाही. वरच्या बाजूनेच सुरुवात करायची. आणि आधी लावून बघायचं की बरोबर बसतंय का नाही, किंवा कमी जास्त तुम्हाला जर वाटत असेल तर जो भाग कमी वाटत असेल तो थोडासा ताणून लावायचा, आणि जो भाग जास्त वाटत असेल तुम्हाला तो आपण थोडा लूज ठेवायचा. त्याने एकदम परफेक्ट बसेल. कारण आपलं ऑलरेडी पेपर कटिंग एकदम प्रॉपर झालेलं आहे. फक्त ते क्रॉसमध्ये असल्यामुळे थोडंसं कमी जास्त वाटू शकतं. बघा, शिवल्यानंतर असा छान पफ आलाय. डबल स्टिच करून घ्यायचंय त्यावरती. दुसरा भाग पण तसाच सेम पद्धतीने जोडून घ्यायचा आपल्याला. या पद्धतीने शिवून बघा, खूप प्रॉपर छान फिटिंग बसतं याचं. हे पण ब्लाऊज क्लायंटचं होतं म्हणून मी नाही तुम्हाला वेअर करून दाखवू शकली. खूप छान बसलंय पण हे ब्लाऊज पण. एक वेळ नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही मेथड. दोन्ही पफ खूप छान आलेत. आता आपल्याला इथे खालची बाजू जशी आपण बॅक साईडची खालची बाजू जशी आपण कव्हर केली होती, सेम ही पण कव्हर करून घ्यायची आहे. दोन्ही फ्रंट पार्ट असे कव्हर करून घ्यायचे. स्ट्रेट पट्टी कापायची 1-1.5 इंचाची आणि ती सरळ वरती ठेवून शिवून घ्यायचंय. नंतर दाब शिलाई देऊन त्याला मागे फोल्ड करायचंय. त्याला पण मी हात शिलाई करणार आहे. हात शिलाईनी जरा फिनिशिंग छान दिसते. आता हुक आणि लूपची पट्टी तयार करायची आपल्याला. मी आधी हुकची पट्टी लावते. हुकची पट्टी मी ही राईट पार्टवरती लावते. 1.5-2 इंचाची पट्टी घेतली आहे सरळ अस्तरची, आणि ती डबल फोल्ड करून मी अशा पद्धतीने लावते. त्याला सरळ फॅब्रिकवरतीच लावते इथे, कारण ती मागे पलटी होणार आहे.
आणि असं फोल्ड करून घ्यायचं, कारण की खालचा पार्ट आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला ही पट्टी पण अशी फोल्ड करून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला दाब शिलाई द्यायची आता. कोणाकोणाला हुक हे लेफ्ट पार्ट वरती हवे असतात, कोणाला राईट पार्ट वरती. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कोणत्या साईडला लावायचे ते. ही हुकची पट्टी आहे माझी. हुकची पट्टी लावून झाली आता. बघू शकता तुम्ही फिनिशिंग. आता लूपची पट्टी करायची आहे. हुक अडकवण्यासाठीची जी पट्टी असते ती. हे अस्तर आणि मेन फॅब्रिक 2 घ्यायचे तिथे. हुकला फक्त आपण अस्तर वापरतो, पण लूपच्या पट्टीसाठी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही घ्यावं लागतं. इथे पण सेम 2-2.5 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला असं एकमेकांना जॉईन करून घ्यायचे हे दाखवल्याप्रमाणे. आणि ही पट्टी लूपची पट्टी लावताना आपल्याला रॉंग साईडनी लावायची आहे. हुकची पट्टी आपण राईट साईडने लावतो, लूपची पट्टी आपल्याला रॉंग साईडने लावायची असते. बघा तुम्ही, अशा पद्धतीने लावायची. त्याला पण वरून मी फोल्ड करून घेतलंय, कारण ऑलरेडी आपला नेक कव्हर आहे आणि खालची पट्टी सुद्धा कव्हर आहे, त्याच्यामुळे ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. इथे आता दाब शिलाई द्यायची आहे. बघा तुम्ही, ही मेन फॅब्रिकची रॉंग साईड आहे, जो मेन पार्ट आहे त्याच्या रॉंग साईडने लावली मी. आता ही पट्टी फोल्ड करायची आपल्याला अशा पद्धतीने. मार्क करून घ्यायचे कुठे कुठे लावायचे. तुम्ही हाताने सुद्धा आय करू शकतात. जर तुम्हाला मशीनचे आय करायचे असतील तर मशीनचे, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं. जर तुम्हाला हाताचे आय करायचे असतील तर डायरेक्ट स्ट्रेट तुम्हाला शिलाई द्यायची आहे. जिथे मी आता लूपसाठी मशीनचे लूप करते मी ते. तुम्हाला हाताचे करायचे असतील तर स्ट्रेट एक शिलाई देऊन द्यायची, म्हणजे झालंय तुमचं. आता मी इथे मशीनचे आय करते. जिथे मार्क केलंय तिथे थोडंसं आपल्याला क्रॉस शिलाई द्यायची आहे आणि तिथे हुक अडकवण्यासाठी जागा ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही, बघा तुमच्या लक्षात येईल. सुई आतमध्ये ठेवून दाब वरती उचलायचा आहे, जिथे कॉर्नर येतो तिथे. तिन्ही टोकांवरती आपल्याला सेम तसंच करायचं आहे. अशा पद्धतीने हुक आणि लूप दोन्ही पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता फ्रंट पार्ट आपला ऑलमोस्ट रेडीच आहे. आता आपल्याला फक्त शोल्डर जॉईन करायचे आणि स्लीव्ज लावायचे आहेत. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. आधी सरळ वरती सरळ ठेवायचं आहे. डबल स्टिच देते मी इथे शोल्डर वरती. दोन्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे. आता स्लीव्ज जॉईन करायचे. स्लीव्ज जॉईन करायच्या आधी आपल्याला बघून घ्यायचं, जो भाग कमी असेल तो पुढे येतो, म्हणजे फ्रंट साईडला येतो. आधी स्लीव्ज चेक करायची की कोणती स्लीव्ज कोणती आहे, ती राईटची आहे का लेफ्टची आहे. चेक केल्यानंतर अशी लावून बघायची स्लीव्ज आधी आपण, बरोबर बसते का नाही. इथे पण सेम तसं प्रॉब्लेम होऊ शकतो, कोणाकोणाची कमी जास्त पण होते. कमी जास्त होत असेल तर सेम टेक्निकनी करायचं, की जे जास्त असेल ते थोडं ढिल्लं ठेवायचं आणि जो भाग कमी वाटत असेल तो थोडा ताणून लावायचा आहे. कारण आपण मेजरमेंट तर बरोबर घेतलेले आहेत आणि ड्राफ्टिंग कटिंग आपलं पेपर कटिंग पण प्रॉपर होतं, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम शक्यतो येत नाही. पण चुकून जर कोणाला आला तर थोडाफार प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही
ते थोडं लूज ठेवून किंवा थोडंसं ताणून घेऊन लावून पण करू शकता. पण एक्स्ट्रा स्लीव्हज असेल तर ती कट नाही करायची, नाहीतर मग खूप असं ताणल्यासारखं वाटेल ब्लाउज तुम्हाला. असं हळू करत लावून घ्यायची स्लीव्हज. मी स्लीव्हज बघा इथे खूप ढिल्ली, खूप सैल सोडली आहे आणि खालचं जे फॅब्रिक आहे ते थोडं ताणून घेतलंय. दुसरी स्लीव्हज पण लावून घेते. स्लीव्हज लावून झाल्यानंतर इथे पण डबल शिलाई द्यायची आहे आणि तुमच्याकडे जर इंटरलॉकची मशीन असेल तर इंटरलॉक पण करून घ्यायचं आहे फिटिंग करायच्या आधी. सेम पद्धतीने दुसरी स्लीव्हज पण लावून घ्यायची आहे. याला आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवलं होतं. 1.5 इंचावरती आपल्याला फिटिंगची स्टिच करायचं आहे. स्लीव्हज माझी एकदम प्रॉपर लागली आहे. त्यानंतर मी इंटरलॉक पण करून घेतलंय दोन्ही बाजूंना. आता 1.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, कारण मार्जिन आपण 1.5 इंच ठेवलेलं आहे. फिटिंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला इंटरलॉक करून घ्यायचंय, म्हणजे आपलं ब्लाउज रेडी आहे. 2-3 एक्स्ट्रा टिप तुम्ही देऊ शकता इथे, म्हणजे कमी जास्त वाटलं तर. फायनल फिटिंग झाली की एक वेळ कमरेचं माप फक्त एक वेळ चेक करून घ्यायचं. काही कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं कमरेतून थोडं फिट तुम्ही करू शकताय. शक्यतो गरज नाहीये, पण चेक करून घ्यायचं एक वेळ. कारण आपण प्रॉपर मेजरमेंट घेऊनच कटिंग केलेलं आहे. एकदम परफेक्ट झालेलं आहे ब्लाउज, कुठेच कमी जास्त झालेलं नाहीये. स्लीव्हज पण एकदम बरोबर, दोघं जे पार्ट आहेत एकमेकांवर बरोबर आलेले आहेत ते. इथे मी 2-3 स्टिच करून देते आणि नंतर इंटरलॉक पण केलंय मी याला. अशा प्रकारे आपलं ब्लाउज हे पूर्ण रेडी आहे आता. फायनल लुक पण मी डमीवरती दाखवलंय. ते ॲक्च्युली डमीच्या मापाचं नसल्यामुळे ते हुक लागले नाहीयेत त्याचे. पण ते ज्या क्लायंटचं होतं त्यांना खूप परफेक्ट बसलाय ब्लाउज. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, प्लीज मला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.